श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. हिंदू सनातन संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाची ही तिथी आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. बरेच जण आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास करतात. उपवास आपण अवश्य करा. आपल्याला निघत असेल उपवास करावा. उपवासासोबत उपासना करा. आणि या दिवशी सर्वात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची आणि अर्थातच विठ्ठल रुक्मिणीची षोडशोपचारे विधिवत मनोभावे पूजा झाली पाहिजे. त्यांना अभिषेक आपण अवश्य करावा. आपल्या सर्वांचं लाडकं दैवत पंढरीचा विठुराया दरवर्षी आपण पूजा करत असाल, साध्या पद्धतीनं करत असाल. यावर्षी मी या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे षोडशोपचारे शास्त्रोक्त मंत्रासह ही पूजा करण्याचा प्रयत्न करा. एक आगळं वेगळं समाधान आपल्याला लाभेल. आपले अनुभव मला नक्की सांगा. विठुरायाची आषाढी एकादशीची शास्त्रोक्त पूजा कशी करावी, मंत्रासह पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, या दिवशी कोणत्या सेवा कराव्या, कोणत्या उपासना कराव्या, अशी सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. प्रथम आपण बघूया आषाढी एकादशीच्या पूजेचा मुहूर्त. सूर्योदयापासून 25 जुलै 2026 रोजी सूर्योदयापासून दुपारी 12पर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेत विठुरायाला अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. भगवान विष्णूंची पूजा करा. अगदीच ज्यांना जमणार नाही त्यांनी संध्याकाळपर्यंत पूजा केली तरी चालेल. उपवास कधी करायचा? 25 जुलै रोजी उपवास करायचा. 26 जुलै रोजी दुपारी उपवास सोडावा. आता आपण बघूया आषाढी एकादशीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीनं षोडशोपचारे विठ्ठलाची पूजा कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या करायची, नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करा. आपलं घर, आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं. रोजची आपली नित्यनेमांची पूजा करतो ती पूजा करून घ्या. आपल्या घरासमोर सडा टाकावा, रांगोळी काढावी, घर प्रसन्न ठेवावं, शांतता ठेवावी. देवघराजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपल्या कपाळाला कुंकू लावावं. पुरुषांनी कुंकू, महिलांनी हळद कुंकू लावावं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. पूजेची मांडणी व्यवस्थित करून घ्यावी. एखादा चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. आपल्या घरात श्री विठ्ठलाचा फोटो असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल, पूजेमध्ये अवश्य मांडावा. नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाच्या पूजेला सुरुवात करायची. तामनामध्ये बाप्पाची मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल सुपारी घ्या. या मूर्तीला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. बाप्पाला स्थापित करायचं. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पाचं पूजन झालं. आता बाळकृष्णांची मूर्ती तामनामध्ये घ्यायची. भगवान विष्णूंचं पूजन आपण करणार आहोत. मूर्ती नसेल आपण सुपारी घेऊ शकता. प्रथम भगवान विष्णूंचं ध्यान करायचं. त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. आवाहन म्हणजेच आपण श्री विष्णूंना पूजेमध्ये आवाहन करणार आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. आसन आपण त्यांना देणार आहोत. ओम श्री महाविष्णवे नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर भगवान विष्णूंच्या म्हणजेच बाळकृष्णांच्या पायावरती एक पळी पाणी व्हावं, शुद्ध जल व्हावं. आपण त्यांचे चरण धुणार आहोत. पाद्य म्हणतात. ओम श्री महाविष्णवे नमः पादिहोपाद्यम समर्पयामी. यानंतर अर्घ्य म्हणजेच आपण त्यांचे हात धुणार आहोत. पळीभर पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या. हातावरती पाणी वाहून द्यायचं. ओम श्री महाविष्णवे नमः अर्घ्यम समर्पयामी. पुन्हा एक पळी पाणी अर्पण करावं. ओम श्री महाविष्णवे नमः स्नानम समर्पयामी. स्नान घातलं. यानंतर पंचामृत स्नान, दही, दूध, साखर, मध आणि तूप एकत्र करायचं.
पंचामृत तयार करून घ्या. मूर्तीवरती एक पळीभर पंचामृत व्हावं, त्यानंतर एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महाविष्णवे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर गंधोदक स्नान. पळीभर पाण्यात थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं, मूर्तीवरती वाहून द्या. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महाविष्णवे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता एक एक पळी पाणी मूर्तीवरती वाहत राहायचं आणि एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करा. म्हणजेच पुरुष सूक्तानं भगवान विष्णूंना आपण अभिषेक करणार आहोत. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून. बाळकृष्णांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करावी. त्यांना कापसाची 2 वस्त्र, गंधाक्षता, फुलं अर्पण करावीत. तुळशीपत्र अर्पण करावं. ओम श्री महाविष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गंधाक्षता पुष्पं समर्पयामी, तुलसीपत्रं समर्पयामी. बाळकृष्णांचं अशा पद्धतीनं म्हणजेच भगवान विष्णूंचं पूजन केल्यानंतर आपण आता श्री विठ्ठलाचं पूजन करणार आहोत. आपल्या घरात देवघरात विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल, ताम्हनात घ्यावी. मूर्ती नसेल, प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची. पुढील सर्व संस्कार त्या सुपारीवरती करा. मूर्ती असेल, आपण मूर्तीला अभिषेक करणार आहोत. प्रथम विठुरायाचं ध्यान करायचं. त्यानंतर ही जी मूर्ती आहे ताम्हनात घेतलेली, त्यावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. पहिला जो आपण बाळकृष्णांना अभिषेक केलेला असतो, ते जे तीर्थ ताम्हनामध्ये असतं, ते आपण पाणी जे असतं ते झाडाला घालावं, तुळशीला घालू नका. ताम्हण स्वच्छ करायचं आणि त्यानंतर विठुरायाची मूर्ती त्या ताम्हणामध्ये घ्या. प्रथम थोड्याशा अक्षता व्हायच्या. आपण त्यांना आवाहन करणार आहोत, विठुरायाला पूजेत आमंत्रित करणार आहोत. ओम श्री विठ्ठलाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. आपण त्यांना आसन देणार आहोत. ओम श्री विठ्ठलाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता एक पळी शुद्ध जल मूर्तीच्या म्हणजेच त्यांच्या चरणावरती व्हायचं. पाद्यपूजन करणार आहोत. ओम श्री विठ्ठलाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या. हे पाणी आपण आता त्यांच्या हातावरती व्हायचं. आपण त्यांचे हात धुणार आहोत. त्याला अर्घ्य म्हणतात. ओम श्री विठ्ठलाय नमः. अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा एक पळी पाणी व्हायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. स्नानं समर्पयामी. आपण त्यांना स्नान घातलं. आता एक पळी पंचामृत मूर्तीवरती वाहून द्यायचं. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी. यानंतर गंधोदक स्नान. एक पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं. मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री विठ्ठलाय नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. एक पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता पळीपळीनं थोडं थोडं पाणी मूर्तीवरती व्हायचं आणि सोबत एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करावं आणि एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं. म्हणजेच आपण विठ्ठल रुक्मिणी या दोघांनाही अभिषेक केला. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. आता चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आसन म्हणून. त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी स्थापित करायची. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. गंधाक्षता, फुलं अर्पण करावी. विठ्ठल रुक्मिणीला अबीर बुक्का अर्पण करावा. सुगंधी द्रव्य अर्पण करावी. तुळशीपत्र अर्पण करावं. ओम श्री विठ्ठलाय नमः. नाना परिमलद्रव्यं समर्पयामी. समजा आपल्याकडे श्री विठ्ठलाची मूर्ती नसेल, फोटो असेल, हीच पूजा करावी. फक्त फुलानं दुरून आपण पाणी शिंपडायचं आणि अभिषेक करायचा. चौरंगावरती आपण श्री विठ्ठलाचा, भगवान विष्णूंचा फोटो मांडणार असाल, फोटो स्वच्छ करून घ्यायचा. त्यांना देखील गंधाक्षता, फुलं अर्पण करावी. तुळशीपत्र अर्पण करा. या पूजेमध्ये उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची. शंखाला गंध लावायचं, फुलं व्हायची. ओम श्री शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामी. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करा. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावी. ओम श्री घंटादेवे नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. पुष्पं समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूपदीपानं ओवाळायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. आता आषाढी एकादशी आहे. आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि फराळाचे पदार्थ, फळांचा नैवेद्य दाखवावा. ओम श्री विठ्ठलाय नमः. नैवेद्यं समर्पयामी.
नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. यानंतर आरती करायची. आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची आरती, पांडुरंगाची आरती अवश्य म्हणा, स्वामींची आरती म्हणा. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. प्रसादाचं वाटप करा. ही झाली भगवान विष्णूंची, विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा. अशा पद्धतीनं आपण पूजा करा. अतिशय छान असं आपल्याला समाधान वाटेल. आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल. आता आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. म्हणून एक श्लोक आपण या दिवशी अवश्य पठण करावा, एक मंत्र पठण करावा. देवशयनी मंत्र असं त्याला म्हणतात. ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर पुढील मंत्र म्हणायचा. भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा. सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत सुप्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धेत जगत सर्वं चराचरम. हा झाला विष्णुशयन किंवा देवशयनी मंत्र. अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर भगवान विष्णूंचं स्मरण करा, त्यांना नमस्कार करावा. या दिवशी जेवढी जमेल तेवढी भगवान विष्णूंची, विठ्ठलाची उपासना करावी. यामध्ये प्रामुख्यानं भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. विठ्ठलाचा मंत्र श्री वत्सम धारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचं 108 वेळा पठण करावं. श्री विठ्ठल गायत्री मंत्राचं पठण करा. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात या मंत्राचं 108 वेळा पठण करा. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर आहे, ऐकून सोबत पठण करू शकता. पांडुरंगाष्टकम अवश्य पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचं आपण पठण करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र पठण करा. आपल्या कुलस्वामिनीचा नवार्णव मंत्र पठण करा. उपवासासोबत आपला संपूर्ण दिवस या दिवशी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आणि विठ्ठल रुक्मिणीची सेवा आपण करावी. स्तोत्र मंत्र पठण करावीत, मनोभावे करा. चातुर्मासाची सुरुवात आहे. या पद्धतीनं जर आपण सुरुवात केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची आणि मग आपोआपच माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. आपल्या सर्व समस्यांचं निवारण होईल. या पद्धतीनं पूजा आपण करणार आहात का मला नक्की सांगा. आपण या पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपले अनुभव असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. शंका विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. हरी पांडुरंग.